नमस्कार, रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। उपवासाची सिरीज सुरू झालेली आहे आणि आज आपण बघणार आहोत उपवासाची मस्त खमंग चटपटीत भेळ। ही भेळ इतकी खमंग आणि टेस्टी बनते की उपवास नसणारेही पंक्तीला बसतात। तर बघू शकताय तुम्ही, इथे अरेंज करून घेऊया भेळ। इथे साबुदाण्याची खिचडी घेतलेली आहे, तुम्ही तळलेले बटाटे सुद्धा याबरोबर टाकू शकता। काकडीचे काप, सफरचंदाचे काप आणि डाळिंब दाणे घेतलेले आहेत। तुम्ही हव्या त्या प्रमाणात हे खिचडीवर टाकून घ्यायचे। पेरूचे कापही चालतील। आणि त्यानंतर हे 2 प्रकारचे साबुदाणा चिवडा आहे। आपल्या आवडीप्रमाणे उपवासाचे सगळे पदार्थ आपल्याला अरेंज करून घ्यायचे आहेत यावर। त्यानंतर आहे ही उपवासाची चिली मिली, ट्विस्ट्स आणि तिखट वेफर्स आहेत थोडे, ते आता क्रश करून टाकूयात आपण त्यावर। छान दिसते ना भेळ। अशाच नवनवीन रेसिपींसाठी रेसिपी सफर चॅनेल नक्की सबस्क्राइब करा। बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। शेअर करत राहा, कमेंट करत राहा। हिरवी चटणी टाकलेली आहे, काही ठिकाणी कोथिंबीर खाल्ली जाते त्यामुळे कोथिंबीरीची चटणी बनवून घेतलेली आहे आलं आणि मिरची टाकून। आणि त्यानंतर ही चिंच खजुराची चटणी टाकलेली आहे, यामुळे खूपच छान चवदार बनते भेळ। आपल्या नेहमीच्या भेळीसारखी पण छान वेगळी चव लागते याची। आता अरेंज करून घेऊया। आता उपास नसणाऱ्यांना सुद्धा तुम्ही पंक्तीला बोलवू शकताय। अशाच नवनवीन रेसिपींसह रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा भेट द्या। तोपर्यंत निरोप घेऊया। एन्जॉय करत राहा आणि शेअर करत राहा। उपवासाची चिली मिली सुद्धा टाकलेली आहे।